येस, गुड इव्हनिंग. इयत्ता 7वी, विषय इतिहास, पाठ क्रमांक 1, इतिहासाची साधने. आणि या पाठामधील चौथं आणि शेवटचं लेक्चर अर्थात मौखिक साधने या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला मी स्क्रीन शेअर करतोय. त्यानंतर आपण वळूयात आपल्या आजच्या लेक्चरकडे. येस, आजचं लेक्चर जे आहे त्या ठिकाणी आपला पहिला धडा संपणार आहे, मौखिक साधने. विद्यार्थी मित्रांनो, खर तर मौखिक साधने म्हणताना माझ्या मनामध्ये खूप इच्छा होती की YouTube वरून सरळ मौखिक साधने काय आहे ती सरळ सरळ तुम्हाला ऐकवावी. पण कॉपीराईटचा इश्यू येतो, तो क्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो आणि त्याचा आपला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यात आपले लेक्चर्स म्हणजे 11 रुपयात वर्षभर आहे. त्यामुळे कॉपीराईटचे काही हजारो लाखो करोडो असतील ते काही देणं आपल्याला शक्य होणार नाही. त्यामुळे ते शक्य नाहीये. म्हणून मी काही फोटोज किंवा चित्र तुमच्यासाठी आणलेली आहेत. मौखिक साधनांचा अर्थ पिढ्यानपिढ्या मुखावाटे संक्रमित, पिढ्यानपिढ्या म्हणजे आजोबांकडून मुलासाठी किंवा आपण म्हणूयात मागे जाऊयात अजून. खापर पंजोबांकडून पंजोबांकडे, पंजोबांकडून आजोबांकडे, आजोबांकडून पप्पांकडे, पप्पांकडून तुमच्याकडे, तुमच्यापासून तुमच्या मुलांकडे, मग तुमच्या नातवांकडे, मग तुमच्या पंतूंकडे, मग तुमच्या खापर पंतूंकडे, अशा पद्धतीने संक्रमित होत आलेल्या, याचा अर्थ त्याची पुढे 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 ती माहिती तशीच चालू आहे, तशीच ती सांगितली जाते आलेल्या आणि भूतकाळातील लोकजीवनाचे पैलू मांडणाऱ्या साधनांना, घडून गेलेल्या काळातील जीवन कसं होतं ते सांगणाऱ्या साधनांना मौखिक साधने असे म्हणतात. एक छान कन्सेप्ट तुम्हाला सांगतो बघा. एक गोष्ट आहे, मी इथे म्हणणार आहे, तुम्ही तिकडे पूर्ण करायची. बघा आता सुरुवात करूयात आपण. पहिलं वाक्य फक्त मी पूर्ण म्हणतो, पुढचं प्रत्येक अर्धवट वाक्य तुम्ही पूर्ण करणार याची मला खात्री आहे. नीट लक्ष द्या. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं, कावळ्याचं घर होतं शेणाचं. एकदा काय झालं, एकदा आला खूप जोरात पाऊस, कावळ्याचं घर गेलं वाहून, चिमणीचं घर तसंच राहिलं. मग कावळा आला चिमणीच्या घरी आणि म्हणाला, चिवताई चिवताई दार उघड. माहितीये की नाही सगळ्यांना ही गोष्ट? हा, पण आता गंमत बघा, इतकी प्रसिद्ध ही गोष्ट आहे की मला इथे बसून आता लेक्चरला लाईव्ह असणारे, लाईव्ह नसणारे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर यानंतर जे कोणते विद्यार्थी हे सगळे लेक्चर पाहतील त्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती असल्याची मला खात्री आहे. पण इतक्या प्रसिद्ध असणाऱ्या या गोष्टीचे लेखक कोण आहेत हे माहितीये का? नाही. कारण ही कथा, ही गोष्ट मौखिक साधनांमध्ये मोडते की ज्याचे आपल्याला लेखकच बहुतांश वेळ आपल्याला त्यांचे लेखक सापडत नाहीत. बहुतांश वेळ आपल्याला अशा कवितांचे, अशा गाण्यांचे जे मूळ कवी आहेत, मूळ गायक आहेत ते सापडत नाहीत. पण ती गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. कारण पिढ्यानपिढ्या ती मुखवाटे संक्रमित होत येते. ठीक आहे, आता बघा कोणकोणती साधने आहेत बाबा याच्यामध्ये आपण पाहूयात. लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा आणि मिथके हे आपल्या 7वीच्या पुस्तकातले मुद्दे आहेत. वास्तविकता एक फरक लक्षात घ्या. इतिहासाची साधने हा जो धडा आहे, हा धडा इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंत सगळ्या इयत्तांमध्ये आहे.
इयत्ता 6वीला फक्त तो दुसरा धडा आहे. बाकी सगळे इयत्तांमध्ये तो पहिला धडा आहे. पण गंमत अशी आहे, की भौतिक साधनांचा विचार केला, म्हणजे 5वीला फक्त थोडीशी ओळख आहे. भौतिक साधनांचा विचार केला तर 6वीला त्यावर जास्त भर आहे. कारण की त्या ठिकाणी प्राचीन भारताचा इतिहास आहे. 7वीला लिखित साधनांवर थोडासा जास्त भर आहे. 8वीला आधुनिक साधनं म्हणजे दृकश्राव्य साधनं यांच्यावर 8वी आणि 9वीला थोडा भर आहे. आणि 10वीला तर सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आहेत. पण मौखिक साधनं हा असा विषय आहे, की तो सगळीकडे जवळपास कॉमन आहे. म्हणजे तुम्ही 6वी घ्या, तुम्ही 7वी घ्या, तुम्ही 8वी घ्या, तुम्ही 9वी घ्या किंवा 10वी घ्या. 5वीला अगदी फक्त ओळख आहे, शब्दाची ओळख आहे, मौखिक म्हणजे काय? एवढंच आहे. थोडं फार काही डिटेलमध्ये नाहीये तिथे. तर त्यामध्ये फार मोठा फरक नाही. तर पाहूयात आपण त्याची माहिती. सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात आपण लोकगीते. लोकगीतं ही मौखिक साधन आहे. आता बघा एक पुस्तक आहे इथे लोकगीतांच्या संग्रहाचं. श्रीमती मधु वार्ष्णेय असं ते नाव आहे. आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही काही लोकगीत आहेत ती आढळत आहेत. अरे कृष्णा, बघा ते अरे कृष्णा अरे काना, अशा पद्धतीने सुरुवात होते त्या गाण्याची. आता मी काही गायक नाहीये, पण हे गाणं पहा, आठवतंय सगळ्यांना माहितीये. आई उदे गांबाबाई, आई भवानी तुझ्या कृपेने. येस येस येस, बरोबर आहे. किंवा बघा आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आठवतंय? लक्षात घ्या, ही जी गीतं आहेत, ही जी लोकगीतं आहेत, या लोकगीतांच्या माध्यमातून आपल्याला जुना काळ, त्या ठिकाणची विशिष्ट असणारी संस्कृती यांची आपल्याला माहिती मिळते. आता एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मुंबईमध्ये मी सहज फिरत होतो आणि फिरता फिरता एक बोर्ड पाहिला, कोळीवाडा. आता कोळीवाडा म्हणजे जुन्या काळातला समुद्र किनाऱ्यावरचा कोळीवाडा कसा असला पाहिजे? एक छोटंसं गाव, त्या ठिकाणी आपण जसे टीव्ही मध्ये पाहतो किंवा स्टेजवर स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात पाहतो, एक मोठा रुमाल किंवा गमजा असणारे, खाली धोतर सारखं ते त्यांचं वस्त्र, वर साधारण हाफ ड्रेस अशा पद्धतीचा तो, अशा प्रकारचा तो साधारण कोळी आणि छोटं गाव असं समोर येईल ना कोळीवाडा म्हटल्यावर. पण इथे जो कोळीवाडा आपल्याला मुंबईमध्ये दिसतो, तो कोळीवाडा असा कित्येक मजली उंची असणाऱ्या इमारतींचा कोळीवाडा. का? कारण तो बदल होत जातो वातावरणानुसार, काळानुसार, आर्थिक स्थितीनुसार. मग मूळ स्थिती काय होती? मूळ संस्कृतीचं मूळ काय होतं? जी कोळी लोक त्या ठिकाणी राहत होती, जे लोक तिथे राहत होते, त्यांचं गीतांच्या माध्यमातून आपल्याला त्यांचं जीवन समजतं, लोकजीवनाची माहिती. म्हणून लोकगीत एक महत्वाचं मौखिक साधन आहे. आता पाहूया दुसरं साधन, गाथा. आणि गाथा अर्थात आपण मध्ययुगीन काळाचा इतिहास आपण यावर्षी पाहणार आहे. आणि गाथा म्हटल्यावरती लक्षात या काय आहे. गाथा म्हणजे काय, तर देवांच्या स्तुतीपर लिखित पद्य प्रकार. पद्याचा अर्थ कविता, देवांची स्तुती त्यामध्ये केलेली आहे. आणि जो मध्ययुगीन काळ आपण पाहणार आहे त्यातील गाथा जी सर्वात प्रसिद्ध आहे ती आहे संत तुकाराम महाराजांची. देवांची स्तुती केलेली आहे. गोष्ट पहा, संत तुकाराम महाराजांनी म्हणजे ते एक वाणी होते. ते वाणी म्हणजे दुकानदार म्हणूयात आपण किंवा सावकारकी त्यांच्या घरामध्ये होती. तर ते म्हणजे पैसा कमावणं हा तसा मूळचा त्यांच्या कुटुंबाचा विषय होता आणि खूप श्रीमंतही होते. पण जेव्हा त्यांना विठ्ठलाची आस लागली आणि त्यांनी या संपत्तीपासून सगळं आपलं लक्ष आहे ते बाजूला केलं. त्यांच्यावरती म्हणजे अति श्रीमंत असणारे संत तुकाराम महाराज, ते
दारिद्र्यावस्थेमध्ये जायला लागले. त्यानंतर पुढे त्यांनी म्हणजे अभंगांच्या माध्यमातून, अर्थात असं म्हणतात की पारमार्थिक श्रीमंती पारमार्थिक श्रीमंती म्हणजेच भौतिक गरिबी. ईश्वराच्या चरणांमध्ये जितकं तुम्ही जास्त लीन व्हाल, तेवढी तुम्हाला आजूबाजूला असणाऱ्या भौतिक गोष्टींची गरज भासणार नाही. त्या गोष्टी कमी कमी होत जातील, तुमच्या गरजा कमी होत जातील. तर तशा पद्धतीने संत तुकाराम महाराजांचं झालं. आणि पुढे ते स्वतः म्हणजे तत्कालीन जाती व्यवस्थेचा विचार करता ते काही अशा जातीमध्ये जन्माला आले नव्हते की जिथे वाचन लेखनाची परवानगी आहे. त्यामुळे त्यांना धर्मपीठाच्या माध्यमातून त्यांची जी काही सगळी गाथा आहे, त्यांचं जे काही लेखन आहे, जे काही त्यांनी लेखन केलं, तर ते सगळंच्या सगळं इंद्रायणी नदीमध्ये बुडवण्यासाठी सांगण्यात आलं आणि ते बुडवलं गेलं. त्यातून काही नंतर वाचलं आहे. काही लोकांनी नंतर काढून घेतलं असेल, काय असेल ते. पण ते जे काही आहे, जे काही गेलं ते साहित्य, खूप मोठ्या प्रमाणात साहित्य गेलं. म्हणजे ते साहित्य गेल्याच्या नंतर लोकांच्या मुखावाटे ते पुढे लोकांपर्यंत पोहोचत राहिलं. म्हणून गाथा हे एक मौखिक साधन ठरतं. एका पिढीने दुसऱ्या पिढीला मुखावाटे गाथा पोहोचवली. म्हणून ते मौखिक साधन आहे. तर अशा प्रकारची तुकारामांची गाथा ही आपल्याला मौखिक साधनांमध्ये विचारात घेता येते. मनाचे श्लोक. श्लोक हा मूळ शब्द आहे. तर श्लोक जे आहे त्याची निर्मिती मुळात केली जात होती, ती या अर्थाने केली जात नव्हती की ते लिखित स्वरूपामध्ये असेल. श्लोक म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी लोकांना उपदेश केला जायचा, काहीतरी सांगितलं जायचं. जसं आपण भगवद्गीतेचा श्लोक पाहतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती, सगळा तुम्हाला पुढचा जो आहे श्लोक तोही माहिती असेल. तर हा जो सगळा मोठा श्लोक आहे त्यामध्ये हे सांगितलेलं आहे की आम्ही हा भगवंत ज्या ज्या वेळी संकट येईल त्या त्यावेळी हा भगवंत जन्म घेईल. तशा पद्धतीने संत रामदास स्वामी यांनी मध्ययुगीन काळामध्ये या पद्धतीने मनाचे श्लोक लिहिले. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. बघा ना किती सुंदर आशय, आयुष्याचं सार त्यांनी दिलेलं आहे. सुखी जीवन म्हणजे काय असेल, तुम्ही फक्त ही 2 वाक्य पहा, संपला विषय. जनी निंद्य, जगात जे जे वाईट आहे ते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्य ते सर्व मनोभावे, भावे म्हणजे मनापासून, मनोभावे भावे करावे. तर अशा प्रकारे आपण ह्या श्लोकांकडे पाहू शकतो. हे श्लोक जे आहेत हेही एक महत्वाचं मौखिक साधन आहे. पुढे ते नंतर लिखित स्वरूपामध्ये तुम्हाला सर्वांना प्राप्त झाले आहेत आणि आपण सध्या लिखित स्वरूपात असणारं हे जे साधन आहे हे दृकश्राव्य स्वरूपात तुमच्या समोर मांडत आहोत. पाहतोय आपण मौखिक साधन. पोवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीचा दिवस असू द्यात, मग ते तिथीनुसार असू द्यात, तारखेनुसार असू द्यात, परंपरेनुसार असू द्यात किंवा इतर काही असू द्यात, आणि नरवीर तानाजी मालुसरेंचा पोवाडा लागला नाही असं शक्य होणार नाही. आणि तो जो पोवाडा सादर केला जातो तो सादर करणारे शिवशाहीर बाबासाहेब देशमुख हे ते व्यक्तिमत्व, ज्यांनी शिवरायांचे सर्वात प्रसिद्ध जे पोवाडे आहेत ते त्यांचं काम यांनी लेखनाचं काम केलेलं आहे आणि अतिशय जबरदस्त. म्हणजे यामध्ये असंच एका कोळीवाड्यामध्ये, म्हणजे सिंहगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या कोळीवाड्यामध्ये ज्यावेळी तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे जातात आणि समोर असणाऱ्या त्या नायिकांना उद्देशून जेव्हा ते गोंधळ घालतायत तेव्हा त्या गोंधळाचं एक जबरदस्त वर्णन त्यांनी केलेलं आहे की समोर सगळे कोळी बसले आहेत, समोर तो नाईक आहे, नाईक म्हणजे कोळीवाड्याचा नाईक, तिथला प्रमुख, मध्ये गोंधळीच्या रूपात आहेत आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. उदे गोंधळी आम्ही गोंधळी आंबेच गोंधळी, आणि तरी कुणाला काही जाणीव होत नाही आणि मग यांना असं वाटतं, तानाजीला वाटतं की यांना एखादा चिमुटा काढून बघावा.
आणि मग तानाजी मालुसरे पुढचा गोंधळ सुरू करतात. उदे गोंधळी आम्ही गोंधळी शिवबाच गोंधळी. तरी कुणाला काहीही समजत नाही आणि मग मात्र तानाजींना वाटतं की यांना जरा मुस्काटात ठेवून बघावी आणि मग तानाजी गोंधळ सुरू करतात. उदे गोंधळी आम्ही गोंधळी शिवबाच गोंधळी. झोप लागली कशी मर्दाला, झोप लागली कशी मर्दाला, आया बहिणी देतात दुश्मनाला, आज पाहिजे मिशा बाळगाया, घरा देतो भरा बांगड्याला, दावितो लुगड्या चोळ्याला. अरे गोंधळी आम्ही गोंधळी शिवबाच गोंधळी. आणि मग नंतर तानाजींना ते नाईक पकडतात आणि मग तानाजी मालुसरे आपण कोण आहे ते सांगतात आणि त्यानंतर त्यांनी कोंढाण्यावर केलेला हल्ला असं सगळं वर्णन त्या पोवाड्यामध्ये आहे. पण हा पोवाडा ऐकायला सुरुवात केली की शरीराचे शहारे उठतात, मन बेचैन होऊन जातं, वीरश्री शरीरामध्ये संचारते. हे काम पोवाड्यांचं आहे. अरे पोवाडे प्रामुख्याने मौखिक साधन आहे. पुढे पाहूयात आपण. म्हणी. आता बघा काही स्पेशल म्हणी फक्त मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. नवीन नवीन प्रकारच्या म्हणी आणल्या, जुन्या नाही आणलेल्या. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023, सध्या 2023 चालू आहे. तर त्या अनुषंगाने बघा काही म्हणी. खाता बाजरीची भाकर नरमेल अंगातील साखर. म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये जर कुणाला मोठ्या माणसांना, म्हाताऱ्या व्यक्तीला समजा डायबिटीस वगैरे असेल तर त्यावरचा एक उत्तम असा इलाज इथं दिलेला आहे. खाता बाजरीची भाकर. साखर जर का शरीरातील कमी करायची असेल तर बाजरीची भाकर खायला हवी. तृणधान्य आहेत सर्वात भारी, नाही जावे लागणार दवाखान्याच्या दारी. भरपूर आहेत, नंतर वाचा तुम्ही. पॉज करा, नंतर परत लेक्चर रेकॉर्ड झाल्यावर आणि वाचू शकता किंवा आताही थोडंफार वाचायला हरकत नाही. हे काही उपदेशात्मक म्हणी आहेत. याच्याशिवाय आणखी काही म्हणी मी तुमच्यासाठी आणल्यात बघा. 2020च्या म्हणी. 2020 म्हणजे कोणता काळ रे? कोरोना. अगदी बरोबर. आता बघा, आपला तो खोकला दुसऱ्याचा तो करोना. मूळ म्हण काय आहे? आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट. तर त्याचं हे कन्व्हर्जन, त्याचा हा बदल त्या काळानुसार करण्यात आलेला आहे. खाली बघा, थांब लक्ष्मी कुंकू लावते. अशा प्रकारची एक म्हण जुन्या काळात होती. कुठेतरी मी ट्रकवर वगैरे हे विधान पण पाहिलेलं असेल. खर तर ते चुकीचं विधान आहे बरं का. म्हणजे त्या मागची कथा मी ऐकलेली होती आणि हे सांगणं आवश्यक आहे. जरी मौखिक साधनांचा विषय नसला तरी ही कथा सांगणं आवश्यक आहे, कारण ते संस्कार मुलांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. मूळ कथा ती अशी आहे की एकदा एका घरामध्ये काही दिवसांसाठी म्हणून लक्ष्मी येते आणि लक्ष्मी माता घरी आल्यानंतर खूप पैसा त्या घरामध्ये येतो आणि हा जो खूप पैसा आलेला आहे तो पैसा पाहून त्या घरातून ती लक्ष्मी कधी जाऊच नाही असं सगळ्यांना वाटत असतं. पण लक्ष्मी माता असं म्हणते की आता मला मात्र घरातून निघून जायला हवं, मला पुन्हा एकदा आपल्या घरी जायचंय, वैकुंठाला परत जायचंय. आणि त्यावेळी त्या घरातली जी स्त्री आहे ती असं म्हणते की थांब लक्ष्मी, घरातून सवासिनी याचा अर्थ जिचा पती हयात आहे अशी व्यक्ती, तिने कुंकू लावल्याशिवाय घरातून बाहेर पडू नये असं म्हणतात. तर मी कुंकू घेऊन येते, थांब लक्ष्मी कुंकू लावते. ती म्हण जी आहे ना ती कशावरून आली ते सांगतोय. थांब लक्ष्मी कुंकू लावते आणि मग तू घरातून बाहेर जा. आणि मग ती स्त्री घराच्या आतमध्ये जाते, आतल्या खोलीत जाते आणि ती हा विचार करते की लक्ष्मी जर घरातून बाहेर गेली तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य अवस्था येईल, आपली मुलं बाळ, आपला पती यांना त्यांचं अन्न, पोटाचं जे अन्न आहे ते मिळणं सुद्धा त्यांना मुश्किल होईल. त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात राहिली पाहिजे आणि जोपर्यंत मी बाहेर जात नाही तोपर्यंत लक्ष्मी घरात राहणार आहे नक्की आहे. आणि त्यामुळे मी बाहेर जाणारच नाही. आणि मग ती स्त्री त्या ठिकाणी आत्महत्या करते. काही लोक मोठ्या अभिमानाने थांब लक्ष्मी कुंकू लावतो ट्रकवर लिहित असतील.
किंवा विधान वापरत असतील, पण इथे स्त्री पुरुष भेदभाव दिसून येतोय. नवऱ्यासाठी, पैशांसाठी, घरातल्या मुलाबाळांच्या पैशांसाठी, त्यांना मिळणाऱ्या पैशांसाठी एका स्त्रीने त्या कथेमध्ये जीव दिलेला आहे. आणि ही गोष्ट चुकीची आहे. परंपरेतून आली याचा अर्थ ती योग्य असलीच पाहिजे असं अजिबात नाही. त्याच म्हणीचं 2020 मधलं जे कन्व्हर्जन किंवा रूपांतर आहे ते आहे, थांब लक्ष्मी हातावर सॅनिटायझर देते. असे ते त्यांनी बदलून बदलून वापरलेलं आहे. गर्वाचं घर खाली नाही, गर्वाचं घर लॉकडाऊन. मी खूप फिरतो, मला घरी बसवतच नाही, मला करमतच नाही, मी घरात बसूच शकत नाही, राहूच शकत नाही, 24 तास बाहेर, फक्त जेवायला घरात, अजिबात नाही. गर्व जो काही आहे तो सगळा गर्वाचं घर लॉकडाऊन, घरात बसायचं. सो या अनुषंगाने सगळा या म्हणींचा विषय आहे. पुढे पाहूयात आपण कथा आणि मिथके. कथा आणि मिथक सुद्धा भरपूर आहेत. आता हे पहा, एक जबरदस्त कथा आहे. ऐकायला खूप छान वाटते, मला सांगायला छान वाटेल, तुम्हाला ऐकायला छान वाटेल, अशा प्रकारची एक कथा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नाची सुरुवात केली, त्यावेळी प्रत्यक्ष भवानी मातेने प्रसन्न होऊन त्यांच्या हातामध्ये तलवार ठेवली, ही शिवरायांची भवानी तलवार. आणि मग ती तलवार हातामध्ये घेऊन शिवाजी राजांनी पराक्रम गाजवला आणि त्या पराक्रमाच्या माध्यमातून स्वराज्य उभारलं. सांगायलाही छान वाटतंय, ऐकायलाही छान वाटतंय. पण ही जी कथा आहे, ही कथा वास्तव असू शकत नाही. भवानी माता आशीर्वाद देऊ शकते, तलवार नाही. भवानी माता तुम्हाला चांगल्या पद्धतीने विचार करायला लावू शकते, तुमच्या हातात वस्तू ठेवू शकत नाही. आणि म्हणून हे मिथक आहे. मिथक, मिथ म्हणजे काल्पनिक कथा. मग खरी खुरी भवानी तलवार ती कशी काय आली? तर त्याच्या मागचं कारण हे आहे, कोकण भागातील फोंड सावंत जे होते, त्यांनी ती तलवार तयार करून शिवरायांना दिलेली आहे. शिवरायांनी ज्यावेळी कोकणाचा परिसर जिंकत होते, त्या काळी त्यांची भेट झालेली, तेव्हा ती तलवार त्यांना मिळालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही चमत्कार नाहीये, मिथक नाहीये. वास्तव काय आहे ना, ते शोधलं पाहिजे. मग तिथे आपल्या भौतिक साधन उपयोगाला येतं. त्यामुळे कथा आणि मिथके. पण इथे तुम्हाला हे तर लक्षात आलं, जरी कथा असू द्यात, खरी खोटी, खऱ्यामध्ये थोडीशी खोटी मिसळलेली, लोकांना ऐकायला छान वाटेल अशी सांगायला आवडते ना. उदाहरणार्थ मी कोणती कथा सांगत असेल, त्यामुळे थोडंसं माझी भर टाकेलच ना तुम्हाला ऐकायला आवडण्यासाठी. तशी कथा असू द्यात किंवा पूर्णपणे काल्पनिक असणारं मिथक असू द्यात. तुम्हाला समजलं का इथे? शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराज हे भवानी मातेचे भक्त आहेत आणि शिवरायांकडे जी तलवार आहे तिचं नाव भवानी तलवार आहे. हे तर समजलं. हे तर वास्तव तुमच्यापर्यंत पोहोचलं. तर हा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या कथा आणि मिथके हे सुद्धा मौखिक साधन आहे. मुखावाटे लोकांच्या अशा पद्धतीने कथा आहेत त्या पोहोचत जातात. पुढच्या पिढीला सांगितल्या जातात. संशोधन ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. आता बघा कसं तुम्हाला मी सांगतो. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक ब्लॅक अँड व्हाईट मूव्ही मी पाहिली जुन्या काळातली, तेव्हा संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा तो प्रसंग होता, की तुकाराम महाराज अभंग म्हणतायत, शिवाजी महाराज तिथे येऊन लपलेले आहेत मंदिरामध्ये आणि जेव्हा शत्रू सैन्य शिवरायांना शोधायला येतं तेव्हा त्यांना सगळीकडे शिवाजी महाराजच दिसतात. ते म्हटलं ना कथा मिथके, तिकडे आपण तो त्यातला तो मुद्दा.
तसं होऊ शकत नाही. सध्याच्या काळातली कुठल्याही पद्धतीचा चित्रपट असेल तर तो अशा पद्धतीने वर्णन नाही घेणार. हा, शिवाजी महाराज लपले म्हणजे शिवाजी महाराजांनी वेषांतर केलं असं नक्कीच दाखवलं जाऊ शकतं. त्यामुळे हा काळानुसार झालेल्या संशोधनातला बदल आहे. तसंच एक दुसरं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो, की संशोधन जे आहे ते कशा रीतीने अखंड चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे 50 वर्षांपूर्वी लोकांनी कदाचित विश्वास ठेवला असता, की एका मंदिरामध्ये तुम्हाला असे 100-200 शिवाजी महाराज फिरताना दिसतायत. आजच्या काळामध्ये जिथे विज्ञानाचा जास्त प्रसार झालेला आहे, त्या का 100-200 शिवाजी महाराज एकदम फिरताना दिसतील, याच्यावर सध्या विश्वास ठेवणं अवघड आहे. हां, पुढच्या काळात ज्यावेळी एआय टूल्स जास्त प्रगत होतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जास्त प्रगत होईल, त्यावेळी 100-200 रोबोटिक शिवाजी महाराज एका ठिकाणी फिरतायत, असं जर सांगण्यात आलं तर तेही विश्वास ठेवण्यासारखं असेल. बघा काळ कसा बदलत जातोय. त्यातलीच एक दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि ती म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची. छत्रपती शंभूराजे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 100 वर्षांपूर्वी जेव्हा संभाजी महाराजांवरती काही लेखन केलं जायचं, नाटक व्हायचे, कथा व्हायच्या, तेव्हा त्यामध्ये ते व्यसनाधीन होते अशा पद्धतीचं वर्णन त्याच्यामध्ये असायचं. दारूचं वगैरे व्यसन अशा पद्धतीचं वर्णन त्यामध्ये असायचं. मग नंतर पुढच्या 100 वर्षांमध्ये खूप मोठं संशोधन झालं संभाजी राजांवरती. त्या काळची कागदपत्र बाहेर काढली, त्यांचा पराक्रम पाहिला गेला आणि मग शिवरायांवरती मालिका झाल्या, नाटक झाले, चित्रपट झाले आणि नवीन काळामध्ये ज्या पद्धतीचे नाटक, चित्रपट वगैरे येतात, त्यामध्ये शंभूराजे व्यसनी दाखवले जात नाहीत. खरा इतिहास बाहेर काढला जातोय. आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, हे वर्णन पहा. झुकली नाही मान त्याची, ताठ होता कणा. शत्रूच्या गुर्मीला भिडला होता शंभूचा करारी बाणा. शिवपुत्र शंभूराजे नावाचं हे महानाट्य. तेव्हा अशा प्रकारचं हे जे महानाट्य, हे महाडिकांचं महानाट्य आहे, महेंद्र महाडिक. मी याच्या 6 हे नाटक ज्यावेळी सुरुवात झाली होती याची, तर त्याच्या पहिल्या 6 भागांमध्ये मी काम केलेलं होतं. आता आपण शिक्षक असल्यामुळे मग मी काही शाळेच्या कामामुळे मी काही तिथे परत लक्ष देऊ शकलो नाही. आणि परत मी काही त्या नाटकाचे जे दौरे होतात वेगवेगळे, आता उदाहरणतः कराडचा दौरा आहे. मी काही शाळा सोडून कराडला जाऊ शकत नाही आठवडाभर. त्यामुळे मी नंतर ते काम त्यामधून बाहेर पडलो. पण अशा प्रकारे संशोधन म्हणजे आधीच्या शंभूराजांची तुमची प्रतिमा काय होती? व्यसनाधीन होती आणि नंतर शंभूराजांची संशोधनानंतर प्रतिमा तुम्ही काय उभी केली? काय खरं बाहेर काढलं? काय सत्य बाहेर काढलं? तर शंभूराजे व्यसनाधीन नव्हते, तर शंभूराजे शूरवीर होते. शत्रूच्या गुर्मीला भिडला होता शंभूचा करारी बाणा. झुकली नाही मान त्याची, ताठ होता कणा. लक्षात घ्या. हे वर्णन आहे शंभूराजांच्या वीरत्वाचं. आणि जर व्यसनाधीन माणूस असेल तर अशा पद्धतीने पाठीचा कणा ताठ असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचं संशोधन आहे ते वारंवार सतत चालू राहतं. आता पाहूयात या पाठातील शेवटचा भाग आणि तो आहे ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जे कोणतं साधन हातात येईल ते विश्वसनीय आहे का हे पाहावं लागतं. म्हणजे शंभूराजांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे, जो ग्रंथ आहे, अगदी तसाच दुसरा ग्रंथ तुमच्या समोर एकाच वेळी येऊ शकतो. बुधभूषणम. आणि दोन्हीतल्या मजकुरामध्ये थोडाफार फरक असू शकतो. मग खरं शंभूराजांचं लेखन काय आहे, त्यासाठी विश्वसनीयता आपल्याला ओळखली पाहिजे. विश्वास ठेवता आला पाहिजे, की जे माझ्या हातात आहे ते खरं साधन आहे. कुणीतरी खोटं साधन करून माझ्या हातात ठेवले नाही. त्या दृष्टीचं मूल्यमापन होणं आवश्यक आहे. काही वेळा पहा, व्यक्तिगत हितसंबंध म्हणजे उदाहरणार्थ औरंगजेबाचा जो कोणी लेखक असेल, त्याचा इतिहासकार असेल, उदाहरणार्थ खाफिखान असेल, तो शिवरायांना पहाड का चुहाच म्हणणार आहे. तो थोडीच कौतुक करणार आहे. तो दगाबाज शिवाजी म्हणणार आहे. तो थोडीच म्हणणार आहे बुद्धिमान शिवाजी महाराज आहेत.
त्यांनी युक्ती केली असं नाही म्हणत, तो दगा दिलेला आहे. त्यामुळे त्याचे व्यक्तिगत हितसंबंध आहेत ते सगळे मुघलांसोबत, औरंगजेबासोबत जोडले गेलेले. त्यामुळे ते संबंध लक्षात घ्यावे लागतात. पुढची गोष्ट लेखकाचा खरे खोटेपणा. लेखकाने जाणीवपूर्वक काही खरं लिहिले किंवा काही खोटं लिहिले ते पाहावं लागतं. काळ, कोणत्या काळात लेखन झालेलं आहे. उदाहरणार्थ मी स्वतःही पुस्तक लिहिलं आहे शिवाजी महाराजांवर. पण माझं जे पुस्तक आहे ते पुस्तक 2014 साली प्रकाशित झालेलं आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 1674 सालचा आहे. म्हणजे साधारणपणे त्यांच्या राज्याभिषेकानंतर जर 340 वर्षांनी मी शिवरायांवर पुस्तक लिहित असेल, तर माझं पुस्तक हे ऐतिहासिक पुरावा म्हणून पाहिलं जाऊ शकत नाही. कारण त्या ठिकाणी काळ काळ वेगळा आहे. ना मी मागे जाऊन तो काळ पाहिलेला आहे, ना तिथलं कुणी येऊन मला ते सांगितलेलं आहे. त्यामुळे मला जर खरा इतिहास बाहेर काढायचा असेल किंवा तुम्हाला जर खरा इतिहास बाहेर काढायचा असेल, तर योगेश पाटील सरांनी लिहिलेलं पुस्तक तुम्हाला काळ म्हणून काळ या गोष्टीमुळे तुम्हाला ते 100% ऐतिहासिक साधन म्हणून वापरता येणार नाही. पुढची गोष्ट राजकीय दबाव. राजकीय दबाव याचा अर्थ कुठल्या पद्धतीचा दबाव त्या लोकांवरती असणारा, लेखकावर असणारा, की चांगलंच लिही, वाईटच लिही, अशा पद्धतीचा. त्यामुळे त्याही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो, त्याचा अभ्यास करावा लागतो. माहिती ऐकीव आहे की प्रत्यक्षदर्शी हे तपासावे लागते. म्हणजे अनेक इतिहासकार हे लिहितात ना, शिवाजी महाराजांना पंख होते, शिवाजी महाराज भिंतीतून आरपार जाऊ शकत होते, शिवाजी महाराजांना अदृश्य होण्याची कला अवगत होती. ही माहिती ऐकीव आहे. ही माहिती बहिर्जी नाईक यांनी जाणीवपूर्वक शत्रूच्या गोटामध्ये पसरवलेली आहे. ते प्रत्यक्षदर्शी नाहीये ही माहिती. कुणी प्रत्यक्ष पाहिले नाहीये. ते जाणीवपूर्वक काम केलेलं आहे. तर त्यामुळे ते पाहणं आवश्यक आहे. माहिती ऐकीव असेल, तर ती कट केली पाहिजे किंवा त्याचा वापर तसा रीतीने केला पाहिजे, की हे ऐकीव आहे. आणि प्रत्यक्षदर्शी अर्थात 100% पुरावा आपल्याला तो मानता येऊ शकतो. अतिशयोक्ती, अलंकार, प्रतिमा जबरदस्त गोष्ट पहा. म्हणजे मला असं मी समजा एक मोठा चित्रकार आहे आणि मला असं वाटलं की शिवाजी महाराज म्हणजे काय जबरदस्त व्यक्तिमत्व मला ते दाखवूनच द्यायचे काय ते लोकांना किती जबरदस्त त्यांनी काम केलं. मग मी शिवाजी महाराजांची एक मूर्ती तयार केली म्हणजे चित्र काढलं. मागे असा गोल सूर्य पाहिल दाखवला त्यामध्ये तेज दाखवलं. एका हातात तलवार, एका हातात ढाल, एका हातात वाघनखं, एका हातात भाला, एका हातात बिछवा असे 7-8 हात काढले. अतिशयोक्ती मान्य आहे शिवाजी महाराजांचे खूप मोठे पराक्रम आहेत. पण शिवाजी महाराज वास्तवात 8 हातांचे होते का? नाही. म्हणजे जसं संत ज्ञानेश्वरांच्या बाबतीत आपण पाहूयात. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले. कदाचित असं घडलेलं असू शकतं, की जसं आपण वर्गामध्ये एखादे शिक्षक म्हणून जातात, "काय रे गाढवा इकडे लक्ष दे की." मग काय समोर खरं गाढव बसलंय का? नाही ना. मग जर संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, तर त्या काळी कदाचित तशा पद्धतीने एखाद्या मठ्ठ आणि ज्याला काही येत नाही अशा व्यक्तीला रेडा म्हणायची पद्धत असेल. मग त्याच्या तोंडून वेद वदवले हे त्यांना सांगायचं असेल. पण एखाद्या चित्रकाराने ते ऐकलं आणि त्यांनी रेडा समोर दाखवला. अतिशयोक्ती. प्रतीके रेडा हे प्रतीक वापरलेलं आहे. प्रतिमा. ज्ञानेश्वरांचं उदाहरण घेऊयात ना आपण. म्हणजे पहा संत ज्ञानेश्वर भिंतीवरून चालत गेले का भिंत चालवत नेली. प्रतिमा काय वापरताय तुम्ही. आणि सोबत अलंकार अलंकारांमध्ये मुळातच गोष्ट ही आहे की जे मुळात गोष्ट आहे त्याला ग्लोरीफाय केलं जातं त्याला मोठं केलं जातं. अलंकार हे सजवण्याचं काम करतात. माणसाने घातलेले अलंकार माणसाच्या देहाला सजवतात, माणसाच्या शरीराला सजवतात
आणि एखाद्या व्यक्तीविषयी लिहिताना वापरलेले शाब्दिक अलंकार हे त्याच्या व्यक्तिमत्वाला ऐतिहासिक पद्धतीने सजवतात. उदाहरणार्थ समर्थ रामदास स्वामींनी वापरलेला शब्द श्रीमंत योगी हा जबरदस्त अलंकार आहे शिवरायांसाठी. श्रीमंत कसा? पैशांनी, आर्थिक दृष्टिकोनातून, धनदौलत, पैसा अडका, सोनं नाणं चांदी माणिक मोती हिरे वाटेल ते, पण श्रीमंत पण योगी. राजमहालात राहून सुद्धा मनामधून जो माणूस पूर्णपणे एखाद्या झोपडीतल्या सामान्य रयतेसारखा आहे, योगी. आजूबाजूला हवा तेवढं सगळी धनदौलत आहे, हवे तेवढे खाण्याचे पदार्थ आहेत, पण रयतेसोबत चटणी भाकर खाण्यात सुद्धा तोच आनंद मिळत आहे, योगी. त्यामुळे अशा प्रकारचे अलंकार श्रीमंत योगी असेही वापरले जातात. तेव्हा त्या मागचा खरा इतिहास काय आहे किंवा हा अलंकार वापरण्यामागचं कारण काय आहे हे आपण ऐतिहासिक साधनांचं मूल्यमापन करताना त्याचा विचार करावा लागतो. पुढे समकालीन साधनांची माहिती पडताळून पाहावी लागते. खरा इतिहासकार कोण? उदाहरणार्थ मी एखादी गोष्ट सांगितली आहे, माझ्यावर विश्वास नका ठेवू. तुमच्या एखाद्या मित्राने सांगितलीये, शिक्षकांनी सांगितली, आई वडिलांनी सांगितलीये, सगळ्यांनी एकच गोष्ट सांगितली आहे, पण जर वास्तव काय आहे ते त्या काळातील एखादा कागद जर तुम्हाला सापडला आणि त्यांनी समजा सांगितलं की वास्तव वेगळं आहे, तर तो कागद समान काळातील त्या काळातील कागद महत्वाचा आहे आणि तो कागद खरं काय ते सांगू शकतो आणि त्याच्या समोर अख्खं जग खोटं ठरू शकतं. म्हणून समकालीन साधनांसोबत ही माहिती पडताळून पाहावी लागते. पडताळून म्हणजे तपासून पाहावी लागते. एकांगी, विसंगत आणि अतिरंजित माहिती असू शकते. एकांगी म्हणजे एकाच बाजूने लिहिली, दुसरी बाजूच मांडली नाही. इतिहासकाराचं हे काम नाही बरं का. म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट जर का तुम्हाला दाखवायची असेल तर त्या माहितीमध्ये तुम्हाला अफजल खानाची बाजू मांडली पाहिजे, शिवरायांचा पराक्रम मांडला पाहिजे, अफजल खानाचाही पराक्रम मांडला पाहिजे, शिवरायांची पार्श्वभूमी अफजल खानाची पार्श्वभूमी मांडली पाहिजे. एक सामान्य दासीचा मुलगा फक्त स्वतःच्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या जोरावर आदिलशाहीचा कणा हे बिरुद त्याने मिळवलं होतं. शिवरायांना ठार मारायच्या नंतर जर परत गेला असता तर आदिलशाहीच्या रिकाम्या पडलेल्या वजीराच्या खुर्चीवर तो वजीराच्या पदावर बसला असता आणि वजीर म्हणजे आजच्या काळातला देशाचा पंतप्रधान, तसा त्या काळातला आदिलशाहीचा पंतप्रधान तो झाला असता. पण माहिती म्हणजे तो शूरवीर होता, हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठलीही माहिती देताना दोन्ही बाजूंचा विचार करायचा. कुठली माहिती आहे ती इतिहासाची एकांगी, विसंगत, म्हणजे खऱ्या इतिहासाला वेगळी असता कामा नये. शिवाजी महाराज गेले त्यांनी अफजल खानचं डोकं मारलं नाही, घ्या ना खरी माहिती. विसंगत, डोकं मारलं काय होईल, म्हणजे डोकं चिरच्छेद केला काय होईल, विसंगत माहिती. शिवरायांनी कट्याळ खुपसली, कोथळा बाहेर काढला, तो खाली पडला, त्यानंतर ते पुढे गेले आणि नंतर कृष्णाजी आपले नंतर पुढे त्यांना हे करण्यात आलेलं आहे. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे शिवाजी महाराज बाहेर पडल्याच्या नंतर आपले काय नाव धोंडात नाव आहे, विसरतोय मी. ठीक आहे, असू द्यात, पुढे येईलच ती कथा आपली. किंवा अतिरंजित माहिती, गरजेपेक्षा जास्त मनोरंजन केलं असेल तर अशी जी माहिती आहे ही माहिती सुद्धा आपल्याला टाळता आली पाहिजे. त्यासोबत प्राप्त माहितीची सदैव चिकित्सा करणे आवश्यक आहे. म्हणजे प्राप्त झाली म्हणजे खरीच आहे असं नाही, त्याला वेगळे पैलू असू शकतात, त्यामध्ये काही पर्सेंटेज मध्ये कमी जास्त पण असू शकतो. त्यामुळे नेहमी त्याची वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा केली पाहिजे. हे खरं किती, खोटं किती, खरं की खोटं आणि खरं तर किती खोटं आणि किती खरं, याच्या पद्धतीने आपल्याला त्याची चिकित्सा करता येणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा मुद्दे पाहतोय. त्यातला शेवटचा मुद्दा पाहता लेखकाचा निपक्षपातीपणा, म्हणजे एकाच बाजूने त्याने लिहिले नाहीये हा भाग, आणि तटस्थता, म्हणजे त्यांनी तिसरी व्यक्ती म्हणून पाहिलं पाहिजे ना याच्या बाजूने ना त्याच्या बाजूने.
तटस्थ होऊन त्याने पाहिलं पाहिजे. तर तो भाग इथे आपल्याला महत्वाचा आहे. ही सुद्धा महत्वाची आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो धडा आहे हा धडा पूर्ण केलेला आहे. मौखिक साधने आणि सोबत ऐतिहासिक साहित्याचं मूल्यमापन हे 2 पॉइंट आपण पाहिले. इथे आपला पहिला धडा संपलेला आहे. दुसरा धडा ज्यावेळी सुरू होईल तेव्हा तुम्हाला त्याची माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवण्यात येईल. इथे आपण थांबूयात. धन्यवाद. तुम्ही ती गोष्ट छान सांगितली.